श्री स्वामी समर्थ. या जगामध्ये कसं आहे, आपण कसंही राहिलो, कसंही चाललो, कसंही बोललो, कसंही वागलो, तरी लोक नावं ठेवतात, बोलतात, टीका टिप्पणी करतात, चर्चा करतात. त्याच वेळी जर तुम्ही प्रगतीचं एक पाऊल पुढे टाकलात तर ते पाठीमागे जळतातही. आणि याचा अनुभव प्रत्येकालाच येत असतो. जसं आपल्या पावलोपावली आपले स्वामी समर्थ आपल्या सोबत असतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो आणि प्रत्येक क्षणी ते आपल्याला संकेत देत असतात, अनुभव देत असतात आणि कधीतरी प्रचितीही देत असतात. आणि हा अनुभव ज्याला आलेला असतो, ही प्रचिती ज्याला आलेली असते, त्यालाच त्याचं महत्त्व कळतं आणि त्यालाच त्याचा मागचा अर्थ कळत असतो. कारण बघणारे आणि बोलणारे हे फक्त बोलायला असतात, पण ते समजून घ्यायला किंवा त्या मागचं कारण जाणून घ्यायला याचं त्यांना काही देणं घेणं नसतं. त्यामुळं आपण आपला मार्ग चालत राहायचं. कारण कसं आहे, या जगामध्ये आपल्या आजूबाजूला जी माणसं असतात ती अशा या गोष्टींना थट्टा उडवणारे देखील असतात आणि बडेजाव करणारे देखील असतात. आणि कसं आहे, स्वामींची भक्ती करत असताना, सेवा करत असताना आपण मनापासून श्रद्धेने करायला हवं हे त्यांना मुळात माहितीच नसतं. आणि ज्या व्यक्ती या करत असतात ना, त्यांच्यावर त्यांनी जळतात किंवा त्यांचा तिरस्कार करतात, रागराग करतात आणि हे दिखावे करतात, हे बडेजाव करतात, हे खोटेपणा दाखवतात, काहीही सांगतात, असं देखील आपल्याला बोललं जातं. असे देखील म्हणजे चर्चा व्हायला लागतात. पण या सगळीकडे आपल्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. आता आपण मनापासून करतोय म्हटल्यानंतर हे आपल्याला स्वामींना आपल्या माहिती आहे, आपल्या मनाला माहिती आहे, आपल्या स्वामींना देखील माहिती आहे की आपण आपली भक्ती कशा पद्धतीने आहे, खरी आहे, खोटी आहे, हे आपल्याला माहिती आहे. आपण कुठलाही देखावा करत नाही आहे, बडेजाव करत नाही आहे. कारण आपली परिस्थिती काय आहे आणि आपल्या मागचे सगळे कारणं काय आहेत किंवा आपलं व्यवहार कसा आहे, आपलं दृष्टिकोन कसा आहे, हे आपल्या स्वतःला माहिती असतं, स्वामींना माहिती आहे. त्यामुळे समोरचा आपल्याबद्दल कसा विचार करतो याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आहे. आणि हा विचार तुम्ही जोपर्यंत सोडत नाही ना, तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठलीही प्रगती करू शकत नाही किंवा पुढचं पाऊल तुम्ही टाकू शकत नाही, हे लक्षात घ्या. कारण कसं आहे, स्वामींनी आपल्याला हाच संदेश दिलेला आहे की बोलणाऱ्याने बोलत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि करणाऱ्याने करत जावे. तर या म्हणण्यानुसारच आपल्याला का नाही आपली पुढची वाटचाल करत राहायचे. कारण कसं आहे, प्रत्येकजण सल्ला द्यायला येतो, टोमणे मारायला येतात, पण तिथे मदत करायला, सहकार्य करायला कुणी नसतं. प्रगती झालेली देखील कुणाला बघवत नाही. त्यामुळे आपण काय करत आहोत हे आपल्यावरती जास्त लक्ष देणं गरजेचं असतं. कारण या आयुष्यामध्ये ना, प्रत्येक माणसाचं असंच असतं, दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपल्याकडे देखील 4 बोटं असतात, हे नेहमी माणूस विसरून जात असतो. त्यामुळे तो जसं भरकटेल, जसं मनाला वाटेल तसं ते कृती करत असतो. पण त्याचे परिणाम काय होतील किंवा त्याचे विचार काय होतील, त्याचे पडसाद काय होतील हे सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळं अशा वेळी आपण का नाही आपल्या कामावरती लक्ष द्यायचं. आणि कुणी काही म्हटलं तरी कुणी आपल्याला पोसायला येणार नाही किंवा आपल्याला बघायला येणार नाही किंवा तू जेवलास का किंवा तुला बरं आहे का हे असं कुणीही विचारलं येणार नाही. त्यामुळं बोलणारे फक्त पाठीशी बोलत असतात आणि पुढे येऊन आपल्या अडचणी सोडवणे किंवा आपल्याला सहकार्य करणं हे त्यांच्यामध्ये धमक नसतेच. त्यामुळे अशा लोकांचा विचार आपण कितपत करायचं हे आपल्या माइंडवरती आहे. कारण ब्रह्मांड नायक आपल्या सोबत असताना आपल्याला कशाचीच भीती नाही आहे आणि अशक्य तर काहीच नाही आहे. कारण अवघड असतात, सगळ्या गोष्टी अवघड वाटत असतात. कारण त्यावेळी सुरुवातीला त्या गोष्टी आपल्यासाठी नवीन असतात. त्यामुळं जसं आपण प्रयत्न करत राहू, जसं आपण ते शिकत राहू, तसं आपल्यामध्ये ती कला अवगत होत जाते आणि त्याची सवय होते. तर आणि अशा गोष्टी आपल्याला पुढे जाऊन त्या सगळ्या गोष्टी शक्य वाटायला लागतात. आपल्या स्वामींनी आपल्याला हेच तर मार्गदर्शन केलेलं आहे. अशक्य असं काही नसतं. अशक्यही म्हणतं की मी शक्य आहे. तर बघा, अशक्यमधला हा शब्द तुम्ही बाजूला काढला तर अशक्यही स्वतः म्हणते की मी शक्य आहे, तू करून तरी बघ. तर असं आहे, कुठल्याही निराशेतून आपल्याला बाहेर पडायचं असलं तर एक सकारात्मक विचारच आपल्याला बाहेर काढू शकतो, हे नेहमी लक्षात घ्या. कारण नकारात्मक बोलणारे, विचार करणारे आणि भरीस पाडणारे आपल्या आजूबाजूला तर असतातच. त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करून ना आपल्याला सकारात्मक विचार घ्यायचा आहे आणि तेच आपल्याला आपल्या आयुष्यात चांगल्या मार्गावरती नेणार असतात आणि आपल्याला कुठल्याही अडचणीतून बाहेर काढणार असतात. हे निश्चितच सगळ्यांना माहिती असतं. कारण पुस्तकी ज्ञान हे प्रत्येकाने घेतलेलं असतं, पण आयुष्याचं आपलं जे ज्ञान असतं, आयुष्याचा जो धडा असतो, अनुभव असतं,
ते आपल्याला ह्या रोजच्या आपल्या राहणीमानातून, आपल्या रोजच्या आयुष्यातूनच आपल्याला येत असतं. आणि मुळात हे आपल्याला कुठेही बाहेर जाऊन शिकावं लागत नाही. आपल्या आजूबाजूला आपण समाजात जिथे वावरत असतो, राहत असतो, तर तिथेच आपल्याला हे सगळ्या गोष्टी कळत असतात, घडत असतात. यासाठी कुठलं वेगळंच पुस्तकी ज्ञान आपल्याला घ्यावं लागत नाही. तर कसं आहे, ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन्हीची बाजू आपल्याला यायलाच लागते आणि आपल्याला समजावी लागते. तरच आपण आजच्या काळामध्ये म्हणजे उत्तर द्यायला उभं राहू शकतो आणि कुठल्याही गोष्टीसाठी आपण तडजोड करू शकतो, संयम राखू शकतो. आणि कसं आहे ना, मुळात कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही अवघड गोष्टीने होत असते आणि पुढे जाऊन सगळ्या गोष्टी सोप्या होतात. आणि कसं आहे ना, जे सहज मिळतं, सोपं मिळतं, त्या गोष्टी फार काळ टिकत नसतात. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सहज मिळणाऱ्या गोष्टींचं कसं फारसं मोल नसतं, पण जे आपण घडवलेलं असतं, स्वतः कष्टातून आपल्याला मिळालेलं असतं, तर त्याचं आपल्याला महत्त्व देखील असतं आणि त्याची किंमत देखील असते आणि ते शेवटपर्यंत टिकत असतं, हे लक्षात घ्या. कारण कसं आहे, क्षणिक सुख हे कसं क्षणिकच असणार आहे आणि पण जे कष्टातून मिळालेलं असतं ते निरंतर काळापर्यंत टिकत असतं. जसं ब्रह्मांड नायक आहेत आपले, जे आपले अस्तित्व आपल्या पृथ्वीवर आहे तोपर्यंत आपल्या ते पाठीशी आहेत, हे नेहमी लक्षात घ्या. त्यानंतरही आपल्या पाठीशी ते असणारच आहेत. ह्या गोष्टी ज्याला कळतील तो आयुष्यामध्ये नक्कीच समाधानी राहू शकणार आहे. कारण आयुष्यामध्ये सुखाच्या मागे जितके धावाल तितकं तुम्ही धावतच राहणार आहे. प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये जर तुम्ही सुख शोधलं, माझ्या या आयुष्यामध्ये किती समाधान आहे, सुख आहे, पण ते मला दिसत नाही आहे, असा विचार करून जर तुम्ही ते शोधला तर तुम्हाला आयुष्यामध्ये समाधान मिळणार आहे, हे मात्र नक्की आहे. आणि ते स्वामींच्या चरणाजवळ तर नक्कीच मिळणार आहे आपल्याला ते समाधान आणि तो आनंद. नक्की बघा. आणि अशा कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात, कितीतरी अडचणी येत असतात, ज्यातून आपण बाहेर पडू किंवा नाही आपल्याला माहिती नसतं. पण तो सगळा काळ निघून जातो असा क्षणात आणि आपल्याला कळतही नाही. मग पुढे गेल्यानंतर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कधी ना कधी आठवतातच. त्या काळामध्ये आपल्यासोबत काय काय घडून गेलं, कसे कसे दिवस आपण काढलो, हे सगळं पुढे जाऊन आठवत असतं. पण ती वेळ आपण कधीच विसरू नये आणि ते काळ देखील कधी विसरू नये आणि ते दिवसही कधी विसरू नयेत. कारण कसं असते, तेच दिवस असतात जे आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत केलेले असतात आणि त्या दिवसामुळेच आपण पुढे गेलेला असतो आणि आपल्यामध्ये बदल घडलेला असतो. कारण तिथे बदल घडण्यासाठी आपल्याला कोणीही आलेलं नसतं. मग तुमचे जवळचे असोत, लांबचे असोत, ओळखीतले असोत, अनोळखी असोत, कुणीही तुमच्यासोबत आलेही नसतील, पण जे आलेले असतात ते स्वामी समर्थांच्या रूपातच आलेले असतात. जे तुम्हाला सहकार्य केलेलं असतात त्यांचं मोल तुम्ही नेहमी लक्षात घ्या आणि त्यांचं मोल नेहमी लक्षात ठेवा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता नक्कीच राहा. आणि कारण कसं आहे, आपल्या आयुष्यामध्ये कोणीही आपल्यासोबत असले नसले तरी ते परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये प्रत्येकाच्या पाठीशी असतोच असतो. असा अनुभव प्रत्येकच स्वामी भक्तांना नक्कीच आलेला असतो आणि प्रत्येकाचं आयुष्याचं कल्याण हे निश्चितच होत असतं.